नमस्कार, आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण मस्त चमचमीत रुचकर अशी शुद्ध शाकाहारी थाळी तयार करणार आहोत। या थाळीमध्ये भरलेल्या वांग्याची भाजी तसंच वांग्याचा आणखीन एक प्रकार आपण करणार आहोत, ते म्हणजे वांग्याचे भरीत। मी आज तुम्हाला जे वांग्याचे भरीत दाखवणार आहे ते तुम्ही नक्कीच ह्या आधी पाहिलेलं नसणार आहे, त्यामुळे हे आगळं वेगळं वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे बघा, भरलेली वांगी करण्यासाठी ही इथे छोटी काळी वांगी घेतलेली आहेत। मी अगदी छोटी छोटी वांगी आहेत, जांभळाच्या आकारा एवढीच ही वांगी आहेत। ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। भरलेली वांगी करण्यासाठी आपण वांगी जशी चिरून घेतो तशीच मी आता याला चिरा मारून घेणार आहे। भरलेली वांगी करण्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेले आहेत मुठभर। आता हे तिन्ही जिन्नस आपण भाजून घेणार आहोत आणि मग आपण त्याचं वाटण तयार करणार आहोत। तर आधी हे मी भाजून घेते सर्व। हे बघा, तीळ, शेंगदाणे आणि खोबरं भाजून आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता ही मस्त हिरवीगार कोथिंबीर देखील आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत। वाटणात आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे। 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट आहे, ती पण मी घेते। 1 चमचा हळद घालते। मालवणी मसाला 2 चमचे मालवणी मसाला घातलाय मी। आणि आता 1 चमचा गरम मसाला घालूया। 1 चमचा मीठ घालते। सर्व मसाले आणि मीठ आपण वाटणामध्येच घातलेले आहेत। सगळं आता हे व्यवस्थित वाटून घ्यायचंय आणि मग हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत। हे बघा, वाटण पण आपलं छान वाटून झालेलं आहे आणि वांगी पण आपण अशी ही चिरून घेतलेली आहे। आता वाटण जे आपण केलेलं आहे ते वांग्यामध्ये भरून घेऊया। हे बघा, वांग्यांमध्ये आता मसाला भरून झालेला आहे। सगळी वांगी आपण अशी भरून घेतलेली आहेत आणि हा एवढा मसाला उरलाय तो आपण फोडणीमध्ये घालणार आहोत। तर आता आपण भाजीला फोडणी देऊया। भाजीसाठी मी इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यात आता आपण 1 पळी तेल घालणार आहोत। तेल छान तापलेलं आहे। आता आपण 1 चमचा राई घालूया। तीळ घालते 1 चमचा। आता 1 चमचा हिंग घालूया आपण आणि कढीपत्त्याची पानं। आता हे जे वाटण उरलेलं होतं ते आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। 2 मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय। वाटण आपलं छान परतून झालेलं आहे। हे बघा, मस्त वाटण परतलं गेलंय। आता आपण त्याच्यामध्ये वांगी जी भरून ठेवलेली आहे ती घालूया। हे बघा, वांगी घालते मी आता आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचंय। मसाल्याचा इतका सुंदर खमंग सुवास दरवळतोय। वाटण आपलं एकदम जबरदस्त झालेलं आहे। तीळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याची इतकी सुंदर चव उतरते ह्या वांग्यामध्ये आणि मग वांगी खूप टेस्टी लागतात। आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालूया। ही वाटणाचीच वाटी होती, त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेऊया। आता आपण ह्याच्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि वांगी छान वाफेवर शिजवून घ्यायची। 10 मिनिटात अगदी आपली भाजी तयार होईल, कारण ही वांगी शिजायला काही खूप वेळ लागत नाही, पटकन शिजतात। भरलेली वांगी आपली तिकडे शिजतायत, तोपर्यंत आपण हे जे वांग्याचं भरीत करणार आहोत त्याच्यासाठी जे वांग घेतलंय मोठं, हे बघा, हे असं मोठं काळं वांग घेतलेलं आहे मी। तर ह्याला आपण प्रथम सुरीने टोचे मारून घेणार आहोत। हे बघा, हे असे टोचे मारायचे। पूर्ण वांग्याला आपल्याला असे हे टोचे मारून घ्यायचे। हे बघा, वांग्याला पूर्ण टोचे मारून झालेले आहेत। आता आपण ह्या वांग्याला तेल लावणार आहोत आणि मग हे वांग आपल्याला भाजायचंय। हे बघा, मी हाताला तेल लावलंय आणि हे पूर्ण वांग्याला असं चोळून घ्यायचंय व्यवस्थित। हे बघा, गॅसवर आपण आता ही एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण हे वांग भाजायला ठेवणार आहोत। हे वांग आपल्याला मस्त व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचंय। इथे आपण वरण भाताचा कुकर लावलेला आहे। इथे ही आपली वांग्याची भाजी शिजते।
आणि इकडे वांग आपलं भाजलं जातंय। तर हे वांग आता व्यवस्थित भाजून घेऊन त्याचं भरीत बनवणार आहोत आपण। हे बघा वांग मी आता असं उभं ठेवलेलं आहे, म्हणजे ते खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजलं जाईल। वांग आतपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे मग भरीत एकदम मस्त खमंग होतं। वांग आपण गॅसवर भाजत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण वांग्याच्या भरीतसाठी लागणारे हे 2 कांदे, कोथिंबीर आणि ह्या 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, हे सर्व आपण बारीक चिरून घेणार आहोत। कांदे आपण बारीक चिरून घेणार आहोत। वांग भाजून झालेलं आहे आणि आपली ही पण सगळी तयारी करून झालेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। हे बघा वांग छान भाजून झालेलं आहे, अजून ते गरम आहे, त्याच्यामुळे थोडं थंड झाल्यानंतर आपण त्याची ही सगळी सालं काढून घेणार आहोत। वांग भाजून झालेलं आहे, ते थंड होईपर्यंत आपण हे सर्व जे बारीक कापून घेतलेलं आहे ते आपण ज्या भांड्यामध्ये वांग्याचं भरीत करायचंय त्या भांड्यात काढून घेऊया। हे बघा हे सर्व आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेले, ह्याच भांड्यामध्ये आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत। हे बघा वांग थोडं थंड झालेलं आहे, आता आपण त्याची सालं काढून घेऊया। हे बघा ही अशी व्यवस्थित अगदी पटापट सगळी सालं त्याची निघतात। ही अशी सर्व सालं आपण काढून घेऊया आता। हे बघा वांग मी मस्त सोलून घेतलेलं आहे सगळं, आता आपण ते हाताने कुस्करणार आहोत। असं व्यवस्थित सगळं कुस्करून घ्यायचंय। वांग आतपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे। हे बघा वांग आपण मस्त कुस्करून घेतलेलं आहे, देठाचं पण पूर्ण आपण काढलेलं आहे आणि हे देठ आपण आता टाकून देणार आहोत। वांग आपलं छान अगदी कुस्करून झालेलं आहे। आता आपण पुढची कृती करूया। हे जे कांदा, मिरची आणि कोथिंबीरचं मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे वांग घालणार आहोत। प्रथम आपण हे कुस्करलेलं वांग आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया। दही घालूया आता। दही आपल्याला लागेल तसं आपण घालणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता। गरज वाटली तर आपण आणखीन दही घालूया। कांदा, मिरची, दही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची जास्त घातली तरी काही हरकत नाही। दही मी आणखीन घालते 2 चमचे। दह्यामुळे हे भरीत छान मिळून येतं, अगदी मस्त मिक्स होतं व्यवस्थित, सगळ्या चवी छान एकमेकांमध्ये मिक्स होतात। आता आपण मीठ घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चला हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आपण फोडणीची तयारी करूया। हे बघा फोडणीसाठी आपण फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये राई घालूया। गॅस बंद करूया आपण। थोडासा हिंग घालतेय आणि कढीपत्ता घालूया। आता ही चुरचुरीत खमंग फोडणी आपण वांग्याच्या भरीतावर घालणार आहोत। हे बघा मस्त आपण फोडणी आता ह्याच्यावर घालूया आणि पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फोडणीचा एकदम खमंग दरवळतोय घरभर, मस्तच एकदम भरीत आपलं झालेलं आहे। खूप छान लागतं हे भरीत। हे बघा मस्त वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मस्तपैकी गरमागरम भाकरी करूया। मिक्स पिठाची ही भाकरी करते मी। तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी असं हे सर्व मिक्स धान्य आहे, त्याची ही भाकरी करते। वांग्याच्या भरीत बरोबर आणि भरलेल्या वांग्याबरोबर भाकरी खूप छान लागते। मस्त आपण तूप लावून भाकरी खाणार आहोत। तर आता ह्या भाकरी मी करून घेते आणि मग आपण थाळी वाढायला घेऊया। चला आता आपण थाळी वाढायला घेऊया। वांग्याचं भरीत ठेवलेलं आहे। आता ही आहेत मस्त चमचमीत भरलेली वांगी, ती पण आपण आता ताटामध्ये ठेवलेली आहेत।
हे आहे गोडं वरण. ह्याच्यात फक्त हळद, हिंग आणि मीठ घालून उकळवलेलं असतं. असं हे गोडं वरण आपण केलेलं आहे. भाताची मूद घालूया आता आपण. मस्त गरम गरम भाताची मूद घालूया. भरलेली वांगी म्हटलं की लिंबू हवंच, तर ही लिंबाची फोड घेतली आहे. मस्त गरम गरम भाकरी आता आपण ताटात वाढून घेऊया. 2 भाकरी मी वाढलेल्या आहेत. त्याच्यावर आता आपण मस्त तूप लावणार आहोत. भरलेल्या वांग्याबरोबर तूप लावलेली भाकरी अप्रतिम चव लागते. मस्त आपण भरपूर असं तूप लावून घेऊया. ताटात भात कधी कोरडा वाढू नये म्हणून त्याच्यावर वरण घालते मी आणि त्याच्यावर मस्त तूप घालूया आपण. गरम गरम वरण भात खूप छान लागतो. तर अशा प्रकारे आपली थाळी तयार झालेली आहे. आजच्या थाळीमधले सर्व पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.